ओ पाटील, कोणी आहे का इकडे घरात? कोण आहे रे? आलो आलो, थांबा. काय म्हणतो शिवलाल, कसं काय आला बा इकडं? हो, त्याचं काय पाटील, जे आपल्या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष नाही का, त्याचं जर आम्ही बोलणं ऐकलं, म्हणलं ते सांगा म्हणलं तुम्हाला, म्हणून मी इकडे चक्कर मारली होती. काय म्हणे रे तंटामुक्ती अध्यक्ष? बस बरं इथं सोप्यावर सांग बरं काय म्हणे ते. पाटलीन बाई, जरा पोहे फे बनवायला वा ना. ए विमले, जराशे पोहे बनव बरं खायला. या बुवा त्याचा नुसता कटाळा आलाय मा. कोणी आलं की हे कर, चहा ठेव, फलाना बिस्ताना, लगेच काही नाही. सांगतो पाटील, काय बोललो तुम्हाला बापा बापा. दुश्मनाला कोणी बोलणार नाही हो, असं बोललं ते. काय म्हणे माहिती आहे का, शाळापाशी हे पाटील म्हणे निस्ता पैसे खायलाय म्हणे. गावात काही भांडण झाले की लावा द्या लावते म्हणे, पैसे काढतंय. जराशी अकल नाही म्हणे, मथारे झाले म्हणे, मराय आले तरी म्हणे लोकांकडून पैसे काढत राहते म्हणे. कोणाचे काही मिटवायचं असले की पैसे ओढणार, सोयरेक असले तरी 10-20 हजार घेणार, सोयरेक मोडायचे 10-20 हजार घेणार. चादलट्यानं म्हणे नुसतं गावाला वैताग आणलाय म्हणे, नुसतं गावाला लिकून खाल्ले म्हणे, फुकट खाऊ म्हणे, ऍक्सिडेंट होऊन मरावं नासन तसं लय बोल लागलं होते. हो, एवढंच नाही म्हणलं पाटील साहेब, अरे काय म्हणे हो, गाढव बरं आहे म्हणे, 4 पायाचं गाढव तरी बरं आहे म्हणे या पाटलापेक्षा. निरा बिंडोक आहे म्हणे, कुत्र्याची शेपूट तरी सरळ होईल म्हणे, पण हे पाटील गावचा सरळ होणार नाही म्हणे. अरे अरे देवा, काय बोलू लागलो हो, 7-8 लोकात बोलू लागलं ना. तुम्हाला सांगतो पाटील, म्हणू लागलं निस्ते अंगावरचे कपडे पांढरे आहेत म्हणे पाटलाच्या, पण निस्ते कामं काळे आहेत म्हणे. एवढा गाढव माणूस म्हणे मी आयुष्यात पाहिलं नाही म्हणे.